नाहीये. म्हणजे काय तर इकडे या सगळ्या प्रेक्षकांनो आज आपण वर्सोव्यात आहोत. आपल्याबरोबर सुजाताताई आहे, सुजाता नागवा त्यांची गौरी जी आहे त्याच्या आता थोड्या वेळातच विसर्जन होणार आहे. आणि आता या गौरीभोवती खूप छानपैकी गाणी म्हणत सगळ्या त्यांच्या सखींनी इथे ताल धरलेला आहे, फेर धरलेला आहे. सगळ्या नाचतायत छानपैकी. आपण हे दृश्य बघू शकतो. एकाच रंगाची साडी आणि छानपैकी दागिने नटलेल्या त्या सगळ्या गौरी. आपण ताईंना विचारूयात, ताई 3 दिवस गौरी तुमच्याकडे मुक्कामी थांबतात आणि त्यानंतर आजकाल जातात. खरंच मन दाटून येतं या क्षणाला. नाही पण जेव्हा गौरी घरात येते म्हणजे चालतात, गौरी चालते 2 दिवस अगोदर, तेव्हा गौरीमध्ये खरंच उत्सुकता असते तिच्या चेहऱ्यामध्ये. दुसऱ्या दिवशी बसताना तिचा चेहरा प्रतिक असतो. तिसऱ्या दिवशी जाताना खरोखरच तुम्ही जर तिचा चेहरा बघितला तर नाराज असतो. म्हणजे आपण जशा भावना उत्पन्न करतो तशा देवी पण भावना उत्पन्न करतात. तर खरोखर आपण आपल्या मना इच्छुकतेने पाहिलं देवीकडे तरच हे दिसू शकतं, नाहीतर काही नाही. ढोल तशा जोरानी जोरानी वाजाया लागलाय. ढोल तशा जोरानी जोरानी वाजाया लागलाय. ढोल ताशा जोरानी जोरानी वाजाया लागलाय. ढोल ताशा जोरानी जोरानी वाजाया लागलाय. सारा कोलीवारा गोरीने नाचाया लागलाय. सारा कोलीवारा गोरीने नाचाया लागलाय. ढोल ताशा जोरानी जोरानी वाजाया लागलाय. ये दादा आवर ये, वर्सोव्यात या आणि गौरीला आज आपण निरोप देतोय. वर्सोव्यामध्ये वर्सोव्यामधली ही खास सजलेली गौरी आता निघालेली आहे. आपण पाहू शकतो की ज्या घरात ही गौरी बसते त्या घरातली जी प्रमुख महिला असते ती आपल्या डोक्यावरती आपल्या घरातल्या पुरुषांच्या सहकार्याने ही गौरी डोक्यावरती घेऊन निघते. आणि आता या गौरीला इथे भावपूर्ण निरोप दिला जातोय. त्याचबरोबर आपण पाहू शकतो की या सगळ्या रंगारंग वातावरणामध्ये जर आपण पुढे आलो तर आपल्याला दिसेल की महिलांनी ढोल ताशाबरोबर ताल धरलेला आहे आणि त्या देखील नाचत गाजत गौरीला विदा करतात. यामध्ये आणखीन एक जर काही परंपरा आपल्याला जाणून घ्यायच्या झाल्या तर आपण जर पुढे आलो तर आपल्याला गौरी बरोबर इथे एक गवळी देखील बघायला मिळतो. हे मला आवर्जून या सगळ्या गर्दीमध्ये तो गवळी तुम्हाला दाखवायचा. तुम्ही बघू शकता की हा गौरी बरोबरचा गवळी देखील इथे दिसतो आणि हा देखील सजून धजून गौरीला निरोप देण्याकरता म्हणून तिच्या बरोबर चालत असतो. गौरी म्हणजे गौरीचा रक्षक. चला या निमित्ताने या सगळ्या महिलांबरोबर जल्लोष करूयात. ताई सगळ्या नाचताय. हा ताई मला तुम्हाला विचारायचं आहे की गौरी 3 दिवस घरात बसते आणि त्यानंतर तुम्ही त्याला भावपूर्ण वातावरणात तिला विदा करता. तुम्ही स्वतः घरातला सगळा आर्थिक व्यवहार सांभाळता, बाजारपेठेत जाऊन मासळी विकता. तर आजच्या या दिवशी तुम्हाला खूप या निमित्ताने एन्जॉय करता येतो. हो खूप एन्जॉय करतो. खूप एकदम एन्जॉय करतो. आमच्या गौरीला देतो आम्ही बाजारात पण जाऊ कुठे ना जाऊ, हे 3 दिवस आमच्या आनंदाचे असतात. चला गौरी आलेली आपण बघतोय. आपण पुन्हा बघू शकतो की अशा पद्धतीने अशा छानशा वातावरणात म्हणजे हा तो क्षण असतो या सगळ्या महिलांसाठी ज्या क्षणी म्हणजे सतत बाजारपेठेत व्यस्त असणाऱ्या, मासळी विक्रीमध्ये व्यस्त असणाऱ्या या सगळ्या भगिनी आजच्या या दिवशी गौरी झालेल्या या सगळ्या भगिनी आजच्या या दिवशी एका गौरीला विदा करण्यासाठी म्हणून इथे उत्साहात उपस्थित होतात, जल्लोष करतात आणि म्हणतात ये दादा आवर ये वर्सोव्या. जेट्टीच्या किनाऱ्यावरनं आपण सगळे गौरीला घेऊन आता या क्षणाला निघालेलो आहे आणि आपण पाहू शकतो आजूबाजूला छानपैकी हा सगळा समुद्र आहे. याच समुद्राच्या साक्षीने आज गौरीला निरोप दिला जातोय आणि हा निरोप देत असताना छानपैकी सूर देखील रंगलेले आहे. माहेरवाशीण गौरीला सासरी पाठवत असताना या सगळ्या गौरी ज्या आहेत ते छानपैकी गाणं म्हणताना दिसत आहेत. तेच गाणं आपण ऐकूयात. IBN लोकमतच्या दर्शनासाठी थेट समुद्रातनं बोटीवरनं हे जे गाणं आहे एक छान गाणं रंगले ते आपण ऐकूयात. किल्ल्याच्या दर्या जाणेला, किल्ल्याच्या दर्या जाणेला, किल्ल्याच्या दर्या जाणेला, किल्ल्याच्या दर्या जाणेला.
सोडून जिल्ह्या चोलिया काढून जिल्ह्या सारिया सोडून जिल्ह्या चोलिया काढून जिल्ह्या कनाठ्या काढून जिल्ह्या बांगोऱ्या काढून जिल्ह्या कनाट्या काढून जिल्ह्या मांगोळ्या काढून जिल्ह्या दया बायला काय सोडून काय दिलं दया बायला काय सोडून काय दिलं. अशा प्रकारे गौरीला हा निरोप देत असताना इथे या सगळ्या गौरी म्हणजे या देखील आपल्या गौरीला माहेरवाशीन गौरीला निरोप देत असताना त्यांचे सूर रंगतात, पारंपरिक गीतं गायली जातात. मला पुन्हा एकदा IBN लोकमतच्या दर्शकांना हे सगळं दृश्य दाखवायचं आहे. आपण त्या तटाकडे जर बघितलं तर सबंध मुंबई दिसते, मोठ्या या मुंबईतल्या इमारती दिसत आहेत. त्याचबरोबर तुम्ही या बाजूला पण बघू शकता एक बोट आपल्याला दिसते, ही देखील एक मच्छीमाराची बोट असावी. आजच्या या संध्याकाळी वर्सोव्यातल्या बऱ्याच कुटुंबातल्या बोटी एकतर गणपती विसर्जनाकरता किंवा ज्या ठराविक घरांमध्ये गौरी बसतात त्या ठराविक घरांमधली मंडळी आपल्या बोटीमध्ये बसून गौरीला निरोप देण्याकरता अशा पद्धतीने इथं उपस्थित झालेली असतात. हे दृश्य आपण पाहतोय मावळतीचा हा क्षण आणि मावळतीच्या या क्षणाला आपल्या या लाडक्या गौरीला सगळ्या माहेरवाशिनी सासरी पाठवत आहेत. पुन्हा एकदा भाऊक झालेला आहे, सूर देखील रंगतात. आता आपण बोटीवरती आहोत. वर्सोव्यामध्ये गौराईला निरोप दिला जातोय. बोट छानपैकी हलते, त्याच्यामुळे मी देखील तुम्हाला या ठिकाणी माझ्या कॅमेरामॅन सकट इथे हलताना दिसेल. पण खूप वेगवेगळ्या प्रथा आणि परंपरा या गौरीला निरोप देत असताना या वर्सोव्याच्या या सगळ्या भगिनींकडनं आपल्याला जाणून घेता येतात, बघायला मिळतात. आता ही गौरी जी आपण बघतोय सजलेली, जी माहेरी आली होती तिला सजवण्यात आलं होतं, तिचे आता सगळे दागिने जे आहेत ते काढले जात आहेत, एक एक करून दागिने काढले जातात. आणि त्याच पद्धतीचं जे गाणं आहे ते या थोड्यापूर्वी या सगळ्या महिला इथे गात होत्या. आपण आपल्याबरोबर एक ताई आहेत, त्यांना आपण विचारूयात. ताई, नेमका काय संदर्भ आहे? कसं आहे, तिचं माहेर जे आहे ते फार श्रीमंत आहे आणि सासर गरीब आहे, शंकराची पत्नी आहे ना. तर माहेरी आल्यावरती भावांनी दिलेले साडी म्हणजे शालू दागिने सगळं घालते, बरोबर. तर परत जाताना ती ते भावाकडे काढून ठेवते की पुढच्या वर्षी मी आली की परत ते सगळं घालीन. पण आता घरी गेल्यावर विचारणार ना की बाबा तुझे सगळे दागिने शालू बिलू काय झालं, तू अशी का आली. तर मग ती सांगते म्हणजे घरची इज्जत ठेवण्यासाठी की ते मध्ये चोर भेटले तर चोरांनी ते काढून घेतले, अशी ती कथा आहे. तर म्हणून आम्ही आतमध्ये काय करतो ना, हे ज्या आम्ही साड्या नेसलेल्या आहेत तर त्या अशी साडी नेसवलेली आहे, म्हणजे ज्या साडी माहेरची एक साडी ती घेऊन जाते आणि वरचं ते सगळं शालू आणि जगत हिरे जवाहरात सगळं आहे ते सगळं माहेरी सेफ ठेवून जाते. अच्छा, आपण ताईंना जोरूया. प्रत्यक्षात तुमच्या बाबतीत असं काही घडतं का? कसं असतं ना, माहेरचं प्रत्येकाला कौतुक असतंच, कुठल्याही स्त्रीला तुम्ही विचारा. बरोबर. पण मग असंही तुम्ही काहीतरी सेफ डिपॉझिट करून ठेवला ना. आता याची गरज नाही ना, आता लॉकर्स वगैरे आहेत आपले स्वतःचे. पण प्रत्येक स्त्रीचा हा स्वभाव असतो, बरोबर, की ती काहीतरी ते असं सेफ बाजूला ठेवते नवऱ्याच्या अपरोक्ष. अच्छा. आता तो स्वभाव गौराईच्या बाबतीत आपल्याला इथं दिसून येतोय. अशा प्रकारे गौरीला निरोप देत असताना आपल्या सगळ्या भगिनींमधला एक वेगळा उत्साह, वेगळ्या प्रथा परंपरा आपल्याला जाणून घेता येतात आणि एक वेगळा आनंद हे सगळं बघत असताना मिळतोय. ये दादा, आवर्य म्हणजे इथं या मित्रांनो, वर्सोव्यात या. आज वर्सोव्यात मी गौराईला निरोप देतोय, म्हणजे माझ्या सगळ्या कोळी भगिनींसह मी निरोप देतोय आणि हा क्षण फार भावपूर्ण आहे. पण हा निरोप देत असताना आपण पाहू शकतो आजूबाजूचे सगळं दृश्य. मला असं वाटतं मी बोलण्यापेक्षा हे दृश्य बरंच काही सांगून जातो. समुद्र आहे साक्षीला, मी एवढंच म्हणतो. असा हा सगळा उत्साह मित्रांनो. छानपैकी या लाटा आणि या लाटांवरती हलणारी ही बोट, या बोटीमध्ये माझ्या सगळ्या काही भगिनी आहेत, काकू आहेत. आपण त्यांना विचारूयात
की मावशी गौरी आली 3 दिवस घरी मुक्कामी राहिली जाते मन लागेल का? नाही मन लागत नाही, खूप दुःख होतं. माहेरवासी नसते ना आमची, मग जाते ते विदा करताना आम्हाला दुःख होणारच असं होते ना. आमच्या घरी मध्ये दुःख सर्व शांत वातावरण होते. 3 दिवस म्हणजे मजेने आली की आनंदात असा मला खूप आनंद होतो. कधी येते असं आम्ही वाट बघत असतो. आणि गेली की एकदम म्हणजे दुःख एकदम संदाता होते एकदम म्हणजे असं म्हणजे आम्हाला म्हणजे काय बोलतात ते घर म्हणजे एकदम शांत एकदम असं वाटतं. गौराईला थोड्याच वेळात निरोप दिला जाईल, पण गौराईला सासरी पाठवत असताना तिला आता छानपैकी एक शिदोरी बांधून देण्यात आलेली आहे. मला खूप नवल वाटतंय सगळं जाणून घेत असताना. खरं तर मला मावशींनाच विचारून घ्यायचंय की या शिदोरीत नेमकं या गौराईला त्यांनी काय देऊ केलेलं आहे. मावशी काय आहे? आता गौरी माहेरून सासरी चाललेली आहे तर तिला वाटेत भूक लागणारच बरोबर, म्हणून आम्ही तिला सोबत शिदोरी दिलेली आहे आणि एक माहेरचा प्रसाद पण ती घरी घेऊन जात आहे सासरी सासरच्या लोकांसाठी. चाल देवा, चाल देवा, गौरी माते की. गौरीला निरोप देतात. गौरी गणपतीची सणा लागो, आनंद झालाय मना लागो. टिकवायला तुम्ही बेगीनच लागो, गणपती बाप्पाचे दर्शन लागो. गणपतीची सणा लागो, आनंद झालाय मना लागो. टिकवायला तुम्ही बेगीनच लागो, गणपती बाप्पाचे दर्शन लागो. आईले गो, आईले गो, आईले गो. म्हणजे अशा प्रकारे गौरीला एक भावपूर्ण निरोप दिल्यानंतर तिचं विसर्जन केल्यानंतर तिला तिच्या माहेरची जी लोक बोटीतनं सोडवायला येतात ती तिच्या भोवती 5 प्रदक्षिणा घालतात आणि त्यानंतर आपल्या घराच्या दिशेने रवाना होतात. तर आता गौरीचं विसर्जन करून सगळ्या आपल्या कुळी भगिनी माता आता माझ्याबरोबर आहेत. खरं तर खिन्न मनाने प्रत्येक जण आता घरी परततोय, पण तरी पुन्हा एकदा उत्साहाने सगळी सुरुवात करायची आहे. त्यामुळे म्हणजे आता ही एक भावना निश्चितपणे प्रत्येकाच्या मनात असणार आहे. काय मावशी, गौरी आली, गौरीने आपल्याला एक आता ताकद दिली, एनर्जी दिली आणि उद्यापासून नव्या जोमाने सुरुवात करायची. आता भावाचं भरभराट करेल. आता आले ना, आता घरी गेली, माहेरवरून सासरला गेले. आता भावांचं भरभराट, गरीब भावांना भरभराट करून ते जाणार आता. हो ना, हो ना. चला आपण आणखीन एक आपल्या खास मावशींकडे जाऊया. त्या किती वेळच्या आपल्याला त्यांच्या वेगवेगळ्या आपण जे काही प्रश्न विचारतो त्यातनं त्या माहिती आपल्याला देत आहेत. खरं तर परंपरा आपल्याला समजून सांगतात. मावशी, आता झालं, आता गौरी गेली. अच्छा बरं, त्यांची तक्रार आहे, मी त्यांना मावशी म्हणायला नको, ताई म्हणूयात. ताई ताई हा ताई ताई. तसं वर्सोवा वेसावकरांच्या गाण्यामुळे पण ओळखलं जातं. आता चला, आतापर्यंत गौरीची गाणी रंगत होती, आता वेसावकरांचं एखादं गाणं तुमच्या मनात आहे का काही जे तुम्हाला आता म्हणावंसं वाटेल? मग आवडती इच काय गो गोरी गोरी पोरी न मिरवते कावरी, इच पोरी लाईन देते बरं 15वारी. मावशी, जरा तुमच्या भाषेत आज काय बेत काय रंगलाय घरी? बेत हा, गौराई तर गेली आता, बेत काय? तिकटाचा बेत आहे का? तिकट आज मच्छी खायची, कांजी खायची आमची घरी. अच्छा. ते बघा, त्यामुळे आमचे सगळे दर्शक ऐकतात, त्यांना तुम्ही जरा आमंत्रण द्या. आमची बोरवलीची कांजी खायची संध्या आता घरी गेल्यावर, आणि घाऱ्या खायच्या, सुका जवला खायचा. तेच आमचं जेवण, ही प्रसाद आमची. मंडळी, वर्सोव्यातल्या या गौरी विसर्जनानंतर प्रत्येक घरामध्ये तिखट बनवण्याची परंपरा आहे आणि प्रथा आहे. हे तिखट खूप खास असतं. खरं नाखवा कुटुंबामध्ये आपण आलो, त्यांच्या गौरीचं विसर्जन देखील झालं. थोड्याच वेळात आता जेवणावळी देखील होतील या ठिकाणी. पण त्यापूर्वी जरा आपण किचनमध्ये डोकावून पडूयात, म्हणजे स्वयंपाकघरात, कारण सुगंध तर फारच सुरेख येतो. माझ्यात फार धीर उरलेलं नाहीये, तरी मी यांच्याशी जरा गप्पा मारतो. मला यांच्याकडनं जाणून घ्यायचंय काकांकडनं की काय आज बेत बनवलेला आहे सगळ्या पाहुण्यांसाठी. काका पाहुणे म्हणून आम्ही पण आलेलो आहोत, त्यामुळे गृहीत धरा. त्याच्यामुळे ये आवर ये असं, म्हणजे त्या सगळ्या वाक्याला अनुसरून आम्ही इथे आलोय. काय काय आज बनवलेलं आहे? या बाजूला या. हे आमचं
बोलाराचं पाखड म्हणून असते. आणि आणखीन काय पाकट एक वेगळा पदार्थ आणि ते सांगतो तुम्हाला, हा पाखड एवढाच आहे ना, ते 2 गज मोठे तो पातेली भरून असतात. आता हा प्रसाद लागते म्हणून तो तेवढ्या पुरतीच आम्ही सापडला म्हणून तेवढ्या पुरतीच केला. आता हे घोलीचं आहे, हे अशासाठी केलेलं आहे की नेहमी घोलीचं नसते आमच्याकडे, पण ही वस्तू कमी असल्या कारणाने हे त्याला जोड म्हणून दिले आम्ही. म्हणजे गुळी हा मासा आहे. मासा, तर हे जोड म्हणून पदार्थ दिलेला आहे घोळीचा. अच्छा. पण शेवटीला तो पण मासा आणि हे पण माशाचं नैवेद्य असते म्हणून ते आता काहीतरी लोकांना पुरलं पाहिजे ना. नाखवा परिवारामध्ये या वेगवेगळ्या पदार्थांचा आस्वाद मी घेणार आहे, माझ्या माध्यमातून तुम्ही निश्चितपणे घेणार आहे. पण जाता जाता मंडळी, आमचा प्रवीण पण आहे, प्रवीणला का मी नाराज करेन. मला असं वाटतं हे हे खास बनलेलं मस्त. हे अर्ध मी प्रवीण करता ठेवतो आणि खाताना फार बोलू नये असं म्हणतात, म्हणून व्हिडिओ जर्नलिस्ट प्रवीण शेट्टीचं, विशाल परदेशी, IBN लोकमत, वर्सोवा, मुंबई.